तर राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना 2540 कोटींची मदत जाहीर केली। जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ही मदत देण्यात आली। यात रब्बी हंगामासाठी 1765 कोटींचं पॅकेज दिलं। आतापर्यंत शासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 11593 कोटी 94 लाखांचं वितरण झालं। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या महत्त्वाच्या आणि ठळक बातम्या, शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट्स आज आले आहेत। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। मंजूर झालेले 1139 कोटी कधी मिळणार? 16 लाख शेतकरी अजूनही देखील बँकांच्या केवायसीत अडकलेले। न्याय व्यवस्था राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावरती नाचते। 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना न्याय द्या, नाहीतर राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज, कर्जमाफीवरून राजू शेट्टी झाले आक्रमक, सरकारला दिला गंभीर इशारा। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2540 कोटीची मदत। अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत वितरित झाली अशा शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादित रब्बी हंगामासाठी 1732 कोटी 92 लाख रुपये वितरित करण्यास आज मान्यता। पहिल्या टप्प्यामध्ये पुणे, नाशिक आणि अमरावती या 3 विभागांना मदत देण्यात येणार। पिवळ्या वाटाण्यावरती 30% आयात शुल्क सरकारने लावले। केंद्र सरकारने अखेर पिवळ्या वाटाण्यासाठी शुल्क आयात चालू केली। 30% शुल्क लागू केले, परंतु पिवळ्या वाटाण्याचे भाव 3 महिन्यातच 30% कमी झाले। आयात मालाचे भाव कमीच राहतील। नुकसान भरपाईसाठी ई-केवायसीची अट रद्द, परंतु फार्मर आयडी कार्ड असणे अनिवार्य। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू। फार्मर आयडी कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळत असून बाकी शेतकऱ्यांसाठी विशेष नोंदणी शिबिर सुरू होणार। अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सोलापूर जिल्ह्यात सुरू झाले असून ज्यांच्याकडे फार्मर आयडी कार्ड आहे त्या आयडी कार्ड धारकावरील नाव व पंचनाम्यातील नाव जुळत आहे का अशा शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे। बच्चू कडू व आंदोलनकर्त्यांनी संकटाबाबत सगळ्या प्रकारच्या चर्चेशी सरकारची तयारी आहे। मुळात कर्जमाफी कधीही करणार नाही अशी सरकारने कधीही देखील भूमिका घेतली नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत योग्य ती निर्णय घेतला जाईल। सध्या प्रश्न अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायचा आहे की बँकांना असा तयार झालाय। कर्जमाफीचा पैसा बँकेकडे जातो, परंतु सध्या स्थितीमध्ये पैशाची गरज ही सध्या शेतकऱ्यांना आहे। त्या कारणामुळे सरकार तेच नियोजनपूर्वक करत आहे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली। ट्रॅक्टर घ्यायचा विचार करत असाल तर थांबा। राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना यंदा ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शासकीय मदत ही मिळत आहे। जर तुम्हाला देखील ट्रॅक्टर खरेदी करायचं असेल तर शासकीय योजना म्हणजेच कृषी यांत्रिकरण योजनेतून खरेदी करता येईल। यामध्ये तुम्हाला 50% पर्यंतचे अनुदान मिळू शकते। दुष्काळी भागातील तरुणाची कमाल 4 एकर शेवग्याच्या शेतातून घेतले 7 लाखांचे उत्पन्न। जर तुम्हाला जरी एफडी करायची असेल तर पोस्ट ऑफिसची ही स्कीम तुमच्यासाठीच आहे। आरडी स्कीम नावाने ओळख जाणारी ही स्कीम दरमहा केवळ 8,000 जमा करा आणि 5 वर्षाच्या नंतर 5,70,000चा फंड मिळवा। सोयाबीनसाठी नाफेड नोंदणी आता मोबाईलवरून सुरू। खुल्या बाजारात मिळत असलेल्या कमी दरामुळे अनेक शेतकरी सरकारी हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्री करणार आहे। यासाठी नाफेड मार्फत नोंदणी प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे। ही नोंदणी स्वतः शेतकरी ई समृद्ध या मोबाईल ॲप्लिकेशनच्या द्वारे घर बसल्या करू शकतात। ई पीक पाहणी सर्वांची झाली नसल्या कारणामुळे शासनाने ई पीक पाहणीची मुदतवाढ केली। ई पीक पाहणी अजूनही देखील सुरू। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 2540 कोटींचा निधी आला। जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळेल हा प्रश्न। नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे शासनाचे आदेश। 2 ते 3 हेक्टरच्या नुकसानीपोटी 120 कोटी मदत मंजूर। 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार सर्वप्रथम मदत। शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वीच कर्जमाफीची तारीख मिळाली। 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करू असे आश्वासन सरकारने दिले। बच्चू कडू यांचे आंदोलन मागे। हेक्टरी 10,000 अनुदानासाठी 1765 कोटी रुपये मंजूर। 7 जिल्ह्यातील 21 लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत। शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधान। राज्यात पुढील 2 दिवसांमध्ये पावसाचा इशारा। पुढील 2 दिवस धोक्याचे। राज्यात पुन्हा बरसणार पाऊस। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। पावसाळ्यात घरात साप येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी। 50% पेक्षा जास्त सर्पदंश पावसाळ्यातच होतात। सर्पमित्र यांनी दिली माहिती। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये। अद्याप देखील खात्यावरती न आल्याने शेतकऱ्यांमध्ये अजूनही देखील चिंता कायम।
खानदेशात तणनाशकाचा वापर वाढला. मजूर टंचाई व सततच्या पावसामुळे खानदेशात तणनाशकाचा वापर 20% वाढल्याचे दिसत आहे. कापूस, केळी, ऊस, मका, उडीद आणि इतर पिकांमध्ये तणनाशकाचा सर्रास उपयोग. राज्यात विजांसह हलका पावसाचा अंदाज. 2 समुद्रातील कमी दाब क्षेत्रांचा प्रभाव कमी झाल्याने राज्यात पावसाचा जोर कमी होणार, परंतु पाऊस हलका सुरूच राहण्याची शक्यता. कांद्याच्या भावामध्ये चढ उतार सुरूच. कांद्याचे भाव 1200 ते 1500 रुपयावरती, एक अर्धा वक्कल 2000 रुपयाच्या पुढे. सोयाबीन बाजारभावामध्ये 100 ते 150 रुपयांनी वाढले. कापसाचे बाजारभाव 7000 रुपयांच्या आत. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. किसान योजनेचा 21वा हप्ता देशातील 4 राज्यांना मिळाला. अद्याप देखील महाराष्ट्रामध्ये हप्ता न आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली माहिती.